आता मी जसं मोठ्यानं बोलवलं ना तसा मोठा आवाज लागतोय, म्हणजे इथं माईक पकडायला पण पाहिजे ना शेवटी. समर्थ आता आवाज बारीक आहे तुमचा. काय पहिला म्हणायचं? काय पण बोला, काय अडचण नाही. देवाचं दर्शन घ्या सगळेजण. नमस्कार मित्रांनो, मी संतोष लोटके आणि आज आपण कोकणातील निसर्गरम्य असं पवित्र तीर्थस्थान असणाऱ्या हरिहरेश्वरला भेट देणार आहोत. या मंदिराच्या एका बाजूला हिरवागार डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला समुद्र आहे आणि कोकणात नारळी पोफळीच्या बागा तर आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतातच. आता सध्या गाडीतून उतरलोय मी आणि आता हरिहरेश्वरच्या मंदिराचं दर्शन करायचं आणि इथं पण वातावरण खूप छान वाटायला लागले. हे नारळाची झाडे वगैरे बघा, वाऱ्याच्या दिशेने कसं वाहत आहेत. आणि इथं समोरनं हा बीच आहे. हा थोडंसं पुढे गेल्यानंतर बीच आहे, थोडंसं पुढे गेल्यानंतर बीच आहे सर. इथे सगळीकडे आता नुसतं समुद्रच आहे. चला, पार्किंगच्या जरासे डाव्या साईडला इकडे मंदिराची कमान आहे, इकडून जायचं आता आपल्याला मंदिरला, श्री हरिहरेश्वरला. दर्शन मार्गावरील पायऱ्या बघा, खरबडीत लाल दगडाने बनवलेल्या आहेत. ते संपूर्ण पत्र्याचे शेड मारले, ते बरं झालं आपलं, त्यामुळे पाऊस पण लागणार नाही आणि ऊन पण लागणार नाही. गणपती बाप्पा मोरया. तेव्हा हा छान बंगला दिसायला समोर, द्वारकामाई. दरवाजा आणि हे समोर आपल्या हरिहरेश्वरचं मंदिर आलेलं आहे. चला दर्शनाला जाऊया. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थापन झाली आहेत. देशात एकूण 108 तीर्थस्थळे असली तरी हरिहरेश्वर प्रमुख तीर्थस्थळ मानले जाते. रायगड जिल्ह्यात असलेले श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हा बघा मंदिराचा मेन सभा मंडप. इथून आता आत एंट्री घ्यायची आहे. मंदिराच्या डाव्या साईडला हे मंदिराचे संस्थान आहे. इथं पर्यटकांसाठी सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत आणि इथं श्री हरिहरेश्वर कालभैरव प्रसन्न असं लिहिलेलं आहे. हा आहे मंदिराचा नजारा, हा सभा मंडप. ते समोरचा पोस्टर बघूया आपण, श्री हरिहरेश्वर दक्षिण काशी लिहिलेला ना पोस्टर बघूया. हा हो, किती सुंदर दिसतंय. आणि हे आहे श्री हरिहरेश्वरचं मेन मंदिर. देवाचं दर्शन घेऊन घ्या सगळेजण. हां हां बरोबर. बाकीने जवळ दिला आहे, मी खाणार होतो तर त्यांनी म्हणतात की पिंडीवर टाकायचंय. बरं झालं सांगितले, ते गोळ झाला असता. पण कशी कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे 500 मैलाचे दक्षिण अंतर व 48 मैल रुंद एवढा प्रचंड परिसर म्हणजे हरिहरेश्वर. कोकण भाग असल्यामुळे इकडे पावसाचा जोर जरा जास्तच आहे. चला आता आम्ही दर्शन घेऊन निघालो. हे जेव्हा ऊन असेल ना तेव्हा
पाय भाजायला नकोत म्हणून हे टाकले छान. हे बरं आहे आपल्या. मग काय कसं काय वाटलं आज श्रावण सोमवार निमित्त आपण हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं, काय कसं वाटलं बोला की. छान वाटलं, लई भारी वाटलं. कोकण दर्शन मस्तपैकी झालंय. हरिहरेश्वरचं दर्शन पण चांगलं झालेलं आहे. श्रावण सोमवार आहे म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे. आज शिवमोठ आम्ही जवळची महादेवाला वळवली हरिहरेश्वरला. श्री स्वामी समर्थ. हा बोला. श्री श्रावण सोमवार निमित्त मी काल येणार होते, ते आज आले. एवढं बारीक आवाज चालत नाही. आता मी जसं मोठ्यानं बोलवलं ना तसा मोठा आवाज लागतोय, म्हणजे इथं माईक पकडायला पण पाहिजे ना शेवटी. हा बोला. श्री स्वामी समर्थ. आत्ताच आवाज बारीक आहे तुमचा. काय पहिला म्हणायचं? काय पण बोला, काय अडचण नाही. श्रावण सोमवार निमित्त मी हरिहरेश्वरला आले आहे. मला दर्शन व्यवस्थित झाले. मला खूप आनंद वाटला. दर्शन घेतल्यामुळं मला अगदी छान वाटलं आणि देवाचं दर्शन झालं. अगदी मनापासून मला देवाचं छान दर्शन झालं. आज श्रावण सोमवार निमित्त आम्ही हरिहरेश्वरला आलोय आणि दर्शन छान झाले. शिवामूठ वाहिलेले आहे जवळ आणि आनंद झाला आम्हाला. श्रावण सोमवार निमित्त आम्ही शंभू महादेवाला आलेलो आहे. हा तेच श्रावण सोमवार निमित्त आपण इथलं हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं, त्यामुळे आपल्याला एक वेगळा आनंद झालेला, आपल्याला बरं वाटलेलं आहे. नेहमी आपण आपल्या गावातल्या महादेवाचं दर्शन घेतोय, पण आज इथे स्पेशल दर्शन घेतलं. हा त्यामुळे आपल्याला आज भारी वाटायला लागलं इथं. तुम्ही पण बोलावं. बोला सगळे.